नमस्कार शेतकरी बांधवांनो. जून आणि जुलै 2026च्या कालावधीत राज्यभरात झालेल्या अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून एक अत्यंत महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने 27 ऑगस्ट 2026 रोजी या संदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी केला असून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून बाधितांना मदत देण्यासाठी 23,33,31,000 रुपयाचा निधी मंजूर केला आहे. या शासन निर्णयानुसार माहे जून आणि जुलै 2026 मध्ये नुकसानीचे सामोरे गेलेल्या राज्यातील अमरावती, पुणे, नागपूर आणि कोकण विभागातील बाधित जिल्ह्यांना हे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीत शेतकऱ्यांना सावरता यावे आणि पुढील हंगामासाठी निविष्ट अनुदान म्हणून एका हंगामात एक वेळेस या नियमानुसार ही मदत मंजूर करण्यात आली आहे. शासनाने स्पष्ट केले आहे की ही मदत डीबीटी प्रणालीद्वारे थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यासाठी प्रशासनाला सर्व बाधितांची अचूक माहिती संगणकीय प्रणालीवर भरून जलद गतीने मंजुरी प्रक्रियेचे आदेश दिले गेले आहेत. याशिवाय कोणतीही दुरुक्ती होऊ नये म्हणजे एकाच लाभार्थ्यांना दुहेरी मदत मिळू नये याची काटेकोर काळजी घेण्याच्या सूचना तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून या निर्णयातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बँकांसाठी दिलेली ताकीद. जिल्हाधिकाऱ्यांना असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीसाठी दिलेली ही मदतीची रक्कम बँकांनी शेतकऱ्यांच्या कोणत्याही जुन्या कर्जापोटी वसुलीसाठी वळती करून घेता कामा नये. ही संपूर्ण मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरच मिळणे बंधनकारक राहील. आता आपण या शासन निर्णयानुसार कोणकोणत्या विभागात आणि जिल्ह्यात किती निधी मंजूर झाला आहे याचा सविस्तर माहिती घेणार आहोत. पहिला विभाग म्हणजे अमरावती विभाग. अमरावती विभागात जून 2026 मधील नुकसानीसाठी एकूण 9,683 बाधित शेतकऱ्यांना 6,628.67 हेक्टर क्षेत्राकरता 13,80,74,000 रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 29 बाधित शेतकऱ्यांना 5.66 हेक्टर क्षेत्रासाठी 1,19,000 रुपये, अकोला जिल्ह्यातील 1,843 बाधित शेतकऱ्यांसाठी 1,038.10 हेक्टर क्षेत्रासाठी 2,11,17,000 रुपये, यवतमाळ जिल्ह्यातील 150 बाधित शेतकऱ्यांना 95.80 हेक्टर क्षेत्रासाठी 8,40,000 रुपये आणि बुलढाणा जिल्ह्यातील 7,658 बाधित शेतकऱ्यांना 5,489.11 हेक्टर क्षेत्रासाठी 11,59,98,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दुसरा विभाग म्हणजे पुणे विभाग. पुणे विभागात जून आणि जुलै 2026 या दोन्ही महिन्यातील नुकसानीसाठी एकूण 6,885 बाधित शेतकऱ्यांना 4,130.75 हेक्टर क्षेत्राकरता 9,13,29,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 6,565 बाधित शेतकऱ्यांना 4,089.24 हेक्टर क्षेत्रासाठी 9,07,80,000 रुपये आणि सातारा जिल्ह्यातील 320 बाधित शेतकऱ्यांना 31.51 हेक्टरसाठी 5,49,000 रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे. तिसरा विभाग म्हणजे नागपूर विभाग. नागपूर विभागांतर्गत वर्धा जिल्ह्यात जून 2026 मधील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या 661 शेतकऱ्यांना 447.87 हेक्टर क्षेत्रासाठी 38,87,000 रुपयाचा मदत मंजूर झाली आहे. चौथा विभाग म्हणजे कोकण विभाग. कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात जून 2026 मधील नुकसानीसाठी 16 बाधित शेतकऱ्यांना 0.50 हेक्टर क्षेत्राकरता 41,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या संपूर्ण निर्णयाचा आढावा घेतला तर राज्यातील चारही विभागामधील एकूण 17,245 बाधित शेतकऱ्यांना 11,207.79 हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीसाठी हा 23,33,31,000 रुपयाचा निधी वितरित केला जात आहे. मदतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण यादी व मदतीचा तपशील संबंधित जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. त्यामुळे जर तुमचे क्षेत्र या बाधित जिल्ह्यामध्ये येत असेल तर स्थानिक कृषी अधिकारी किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आपली माहिती डीबीटी पोर्टलवर अपलोड असल्याची खात्री करून घ्या. ही महत्वाची माहिती आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. शेतीविषयक अशाच ताज्या सरकारी योजना आणि शासन निर्णयाच्या माहितीसाठी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.